कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याणपूर्व जे प्रभागातील फेरीवाला हटवा पथकातील पथक प्रमुख भगवान काळू पाटील राहणार वडवली यांना आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी बुधवारी पालिका सेवेतून निलंबित केले। गेल्या आठवड्यात जे प्रभागातील फेरीवाल्यांच्या मध्यस्थांकडून फेरीवाल्यांवर कारवाई न करण्यासाठी भगवान पाटील एका मध्यस्थाकडून फेरीवाल्याकडून मिळालेला हप्ता स्वीकारताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले होते। पथक प्रमुख भगवान काळू पाटील फेरीवाल्यांची पाठराखण करण्यासाठी आणि जे फेरीवाले हप्ता देत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एका मध्यस्थाकडून पैसे स्वीकारत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला होता। त्या व्हिडिओची आयुक्त डॉक्टर जाखड, अतिरिक्त आयुक्त गायकवाड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी गंभीर दखल घेतली आहे। रडून 1,500 मी मागे टाकतो, दिले नाही, एजंटनी नाही दिलेत ना तुम्हाला, मी उद्या दाखवतो या माणसाने पैसे नाही दिले, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। माझं दाखवा म्हटलं हेच तर पाहिजे। तो आपल्याला इथला पांतेर माहिती आहे तुम्हाला, मोठा साडीचा दुकान आहे, हा तो पैसे देत नाही। त्याच्या बाजूला जो सुमत्याच्या बाजूचा तो कपडे लावतो ना बाहेर, तो पैसे देत नाही, बोलतो आणि फिंडी देत नाही, एक शिंदी देत नाही, आणि त्याच्या समोरचा एक टकल्या तो देत नाही। म्हणजे आता तुम्ही समजा 4 जण देत नाही तर मग अजून पैसे वाढतात की नाही? करतो आपलं आम्ही काम करतो, तुम्ही आमचं काम करा, काढायचा बिंदास माल। हा आता गाडी निघेल, काय टेन्शन नाही। चला। सामाजिक कार्यकर्ते राहुल काटकर यांनी पाटील यांचे काही कारनामे उघड करून त्यांना आणि त्यांच्या वरिष्ठांना निलंबित करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता। घडल्या प्रकाराबद्दल सामान्य प्रशासन उपायुक्त वंदना गुळवे यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून पथक प्रमुख भगवान पाटील यांना खुलासा दाखल करण्याची नोटीस बजावली होती, परंतु पाटील यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे दाखल केलेला खुलासा विपर्यास्त होता। प्रशासनाने पाटील यांचा खुलासा अमान्य केला। व्हिडिओमध्ये भगवान पाटील किती आणलेत, मध्यस्थाने 1500 रुपये आहेत असे म्हटले आहे, पैसे कमी पडले म्हणून आपण काही पैसे यात टाकले आहेत, काही फेरीवाल्यांनी पैसे दिले नाहीत, त्यांचं काय ते बघून घ्या असे मध्यस्थ पाटील यांना कारवाईच्या विचारातून सांगतात असे व्हिडिओमध्ये संभाषण आहे। पालिकेचे जे प्रभागाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पाटील यांनी हे पैसे स्वीकारले होते। पाटील यांनी कार्यालयातील परिसरात एका व्यक्तीकडून पैसे स्वीकारले, यामुळे त्यांच्या सचोटीबद्दल शंका निर्माण झाली। तसेच त्यांनी पालिकेची प्रतिमा मलिन केल्याने प्रशासनाने त्यांना तात्काळ निलंबित केले आहे। पाटील यांची या प्रकरणी विभागीय चौकशी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। आपण कोणतेही गैरकृत्य केले नाही, राजकीय पाठबळामुळे आपल्यावर पालिकेकडून कोणतीही कारवाई होणार नाही अशी भूमिका घडल्या प्रकारानंतर आपल्या समपदस्थ कामगारांसोबत मांडण्यास त्यांनी सुरुवात केली होती। पाटील यांच्या फेरीवाला हटवा पथकातील कार्यपद्धतीबद्दल सहाय्यक आयुक्त फेरीवाला पथकातील कामगार तीव्र नाराज होते। राजकीय वजन वापरून ते फेरीवाला हटवा पथकात सक्रिय राहायचे। अतिशय आक्रमक स्वभाव असल्याने इतर अधिकारी कामगार त्यांच्या वाटेला जात नव्हते असे कामगारांच्या चर्चेतून समजते। डोंबिवली पूर्व फ प्रभागात असताना पाटील यांनी फेरीवाल्यांना हटवण्यापेक्षा त्यांची पाठराखण करण्याचे धोरण स्वीकारले होते। तोच प्रकार त्यांनी जे प्रभागात सुरू केला होता।